हाय एव्हरीवन, कशा सगळेजण. ओके, सो पिंपल्सचा तो फुटलेला आहे आणि माझी स्किन फार टॅन झालेली आहे, कारण की परवा मी मिरवणुकीत गेलतो ना, तर खूप जास्त ऊन होतं आणि टॅनिंग खूप जास्त झालेलं आहे. आणि मी आज व्लॉग टाकलेला आहे आणि खूप दिवस झाले व्लॉग गेलेच नव्हते. ओके, सो थोड्याने सांगते काय झालं आहे. मी पहिल्यांदा ना थोडेसे अजून केस जे आहेत ना हे जरा ड्राय करते, कारण की खूपच असे ना ओले आहेत आणि आमची तर पाऊस खूप आहे. तर मला कोणीतरी सगळेजण तुम्ही विचारता ते कोणीतरी नाही म्हणजे विचारतच असतात की हेअर्सबद्दल, की तुझे केस कसे तू वाढवले आहेत. लवकरात लवकर व्हिडिओ येईल, कारण की ते शूटिंग करायचं माझ्या लक्षातनं तरी जाता नाही तर काहीतरी होतं, म्हणजे डोक्यातनं विषय तो जाऊच राहिला. बट जेव्हा पण तुम्ही केस धुतात ना आणि डॅन्ड्रफ होतो, डॅन्ड्रफची प्रॉब्लेम मला पण व्हायची, तर आहे ना शक्यतो ड्राय केस करायचं, कारण की आता पावसाळा आहे. उन्हाळ्यात तर लवकर वाळून जातात, वरती असं मी गच्चीवर गेले तरी वाळून जातात. बट जर माझ्याकडे टाईम नसला तर मी ड्रायर ठेवलेला आहे. आणि जास्त भारीतला घेऊ नका, सिस्काचा हा घ्या, त्याला वॉरंटी पण आहे. आणि हा नाईट ड्रेस मला अजूनच लूज यायला लागला आहे यार. तब्येत फारच खराब होत चालली माझी दिवसेंदिवस. लय टेन्शन घेते राव मी, लय इतके काम आहेत काय सांगू तुम्हाला. ते कामांचं एवढं टेन्शन खरं सांगते. परवा माहिती आहे माझ्या छातीत दुखायला लागलं होतं लिटरली, म्हणून थोडे दिवस मी रेस्ट पण घेतली. मी परवाच कपाट आवरलं होतं, त्या पूर्ण कपाटाचा सत्यानाश करून टाकला त्या पोरी. खरं सांगते मी ना एक दिवस पागल होऊन जाणार या पोरांमुळं. त्याडे कपाट लावना. सो आता मी खाली बसलेले आहे. ह्या पोरींचं किती जरी कपाट आवरा काय आवरा, म्हणजे मला तर असं वाटतं आता त्या शाळेतनं घरी आले ते का आले ते पण सांगते. ओके, तर काय आलं, मी परवा किचन क्लीन करायला काढलं होतं. तुम्हाला माहिती, मी म्हटलं की आता हळूहळू घर जे आहे ते क्लीन करायला काढूया, कारण की मी म्हणजे माझं ऑलमोस्ट गणपतीच्या वेळेसच क्लिनिंग होत राहतं, पण आता माझं जरा उशिरा झालं. आणि मागच्या वर्षी एवढी मी काही क्लिनिंग करून गेले नव्हते आणि माझं अचानक ठरलं होतं जायचं, सो माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन तिकडं होतं. परत आली बघा, काय पाहिजे त्याकडे. आणि क्लिनिंग करत होते आणि त्या दिवशी मम्मीला फोन केला नव्हता मी, कारण की यार दिवसभर थकून जातं नाही, केवढं कामं असतात ते किचनचं, दिसतं तसं नाही. खूप क्लिनिंग म्हणजे सगळे डबे घासले, पुसले, ते पण सगळं चाळलं, नीट केलं, सगळं काय काय जे खराब होतं ते सगळं टाकून दिलं, असं सगळं करत होते. आणि सगळं आवरलं आणि मग पॅरेंट्स मिटिंगला गेले. पॅरेंट्स मिटिंगच्या नंतर मग ह्याला गेले मी, माझं सामान, मला काही काही वस्तू कुठनं काय पाहिजे होतं ते बघायला गेले. या सगळ्या गोष्टी मी केल्या. आणि त्याच्यानंतर मग तो दिवस तसाच गेला, थकले होते. आणि मग दुसऱ्या दिवशी मी मम्मीला फोन केला. मग मम्मी म्हणे मी हॉस्पिटलमध्ये आहे. मग हॉस्पिटल म्हटलं का, कारण की असं काही कोण नव्हतंच, म्हणजे कोणाचं इमर्जन्सी नाही काय. मम्मी म्हणे अगं मम्मीचं चेक करायला गेले होते, मम्मीच्या पोटात मागच्या वर्षी मम्मीचं ऑपरेशन झालेलं, तुम्हाला माहीत असेल, पिशवी काढली मम्मीची, सो ते ऑपरेशन झालं. तर मग मम्मीच्या पोटात दुखते आणि तिला असं वाटतंय की त्या ऑपरेशनमुळं काहीतरी झालंय तिला. मग मम्मीचं चेक केलं, सगळे रिपोर्ट आले, मम्मीचं नॉर्मल निघालं. आणि पप्पांचं मम्मी फक्त म्हटली की एकदा चेक करूया, तर बॉडी चेकअप वगैरे असतं तर ते केलं. तर मागच्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं होतं पप्पांना की किडनीमध्ये मुतखडा झालेला आहे, तर तेव्हा करायला पाहिजे होते की नाही. आणि मला माहीत नाही, हे लोक आहेत ना, कोणी सांगत नाही मला या गोष्टी, ना स्वीटी सांगत, ना मम्मी सांगत, ना पप्पा सांगत. आणि मागच्या वर्षी झालेलं होतं. आणि ते त्यांनी म्हणजे हे केलं पप्पांनी, म्हणजे नको कशाला अंगावर काढत होतं रिपेअर, म्हणजे रिपेअर म्हणजे होऊन जाईल. तर मग ते आता ते खूप जास्त वाढले आणि पप्पांना आता ऑपरेशन करायला लावले. आणि उद्या ऑपरेशन करायला लावलेलं होतं. आणि आज अचानक त्यांनी, म्हणजे असं काही त्यांना डॉक्टरांकडे जायला लागलं, रिपोर्ट करायला, म्हणजे सोनोग्राफी मे बी करायला लावली असेल. आणि परत मग आजच ॲडमिट व्हायला लावले. मग मी सौम्यशी गणेशला बोलवलं घरून. मग मी त्याचं म्हटलं आपण जाऊया.
कारण की माझं काय मन लागणार नाही. तर पप्पांना म्हणजे ऑपरेशन आहे आणि स्वामिनी आणि इंद्रजित जे आहे ते पहिलेच गेले. आणि तुम्हाला खरं सांगू का, इंद्रजितनी बोलला पप्पा करा म्हणून त्यांनी थोडंसं मनावर घेतलं. आणि पप्पा ऐकतच नव्हते, खरं सांगते पप्पा बिलकुल ऐकत नव्हते. आणि किडनीमध्ये मुतखडा म्हणजे काही चांगली गोष्ट नाही आहे. पप्पांचं कसं आहे ना, पाणी कमी पिणं असतं. सो मग आता मला जावं लागणार आहे. म्हणजे मी आता अजून आज निघणार होते, पण माझं प्रॉब्लेम हा आहे की इथून इचलकरंजीतनं संगमनेरला जाणं फार डिफिकल्ट आहे, फारच. कारण की एक तर डिस्टन्स असते आणि बॅगी काही भरलेल्या नाही, काहीच तयारी नाही. कारण की कोणाला माहीतच नव्हतं, अचानक. आणि उद्या करणार होते आणि आज. सो मग आता शाळेतनं आणलं होतं, पण मग स्वामीनी काय म्हटली, मम्मी पण काय म्हटली, बघ आज जमत असेल तर बघ. कारण की खूप उशीर 12 वाजता जर निघाले तर पोहोचणार कधी तिथं. आणि खूप पाऊस आहे. स्वामीनी आज निघाली ती सकाळी पुण्यातनं संगमनेरला, तो खूप पाऊस होता. मग ते म्हटले की तू उद्या निवांत निघ, आम्ही आलेलो आहोत. सो मग आता बघूया, आता उद्या निघायचं आहे. मला अजून बॅग वगैरे भरायची आहे, कारण की तिथं काही कपडे नाही आहेत माझे. सो थोडंसं असं हे वाटतं ना की यार, आपले आईवडील आपल्यासाठी एवढं सगळं करत असतात आणि त्यांच्या जेव्हा मेन गरज असेल तेव्हा आपण तिथं नसतो अवेलेबल. कारण की डिस्टन्स एवढं जास्त आहे ना, ट्रेन आहे आमची इथनं तिथं जायला. फक्त जायचं असेल तर फक्त हायवे म्हणजे गाडीने जाऊ शकतो, नाही तर बसने जाऊ शकतो. हे दोनच पर्याय आहेत ना, विमान म्हणजे काहीच नाही करू शकत. एनिवेज, सो आता मी म्हणजे त्याच टेन्शनमध्ये होते थोडीशी. म्हटलं जरा सांगूया तुम्हाला, कारण की तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगत असते, आहे की नाही. सो चला आता आवरूया, घर आवरायला सुरुवात बॅग भरायला सुरुवात करते मी. आणि आता स्वामी श्री गणेशला स्कूलमधनं आणलेले, काय करताय, कलरिंग. तर मी शॉपमध्ये आलेली आहे आणि आता मी चालले, जरा काम आहे. आणि आयब्रो जरा वाढले. जरा कुंकू लावायचं. नाही नुसतं गोल लावायचं, लई जास्त नका लाव. नीट लावा, लई मोठं नका लाव, छोटंसं लावा. असं नाही लावायचं, छान दिसते. मला नाही आवडत वरती लावायचं. काही पण लावतात का हो, मी असं लावते का, मला नाही आवडत तसं. बस आपलं. आणि हो, आम्ही आता इथं मिसळ खायला आलेलो आहे. स्वतः मी मिसळ खायला आले. आणि आता स्वामीश्रीनी काय खाल्लं नाही, गणून ते खाल्लं, काय म्हणतात, भेंडीची भाजी फार आवडीची त्याची. तर त्याला ते मिसळ का असणार ते नाही खात. भेंडीची भाजी आणि चपाती त्यांनी खाल्लं आहे. मग आता आम्ही मिसळ खात आहे, कारण की एवढंसं माझं डोकं आहे ना फार दुखायला लागलं आहे. आणि मला बिलकुल भेंडीची भाजी खायची इच्छा नाही आज, खरं सांगते. सो मग आता बाहेरचे जे कामं होते ते केले आम्ही. आणि मग आता डायरेक्ट घरी जातो आणि जे कामं असतील ते करून घेतो. ओके, तर आता संध्याकाळचे जे आहेत ना 9 वाजत आलेले आहे. आणि माझे जे बाकीचे बाहेरचे जे कामं होते ते लिटरली झालेले आहेत, ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. बाकी माझे पार्सल्स जे आहेत ते काही काही आलेले आहेत. तर मग आमचं अजून निश्चित नाही आहे कधी येणार आहे, बघूया आता. मग सोबत घेऊन जायचं किंवा नाही. परत स्वामी श्री गणेशची उद्या ऑलिम्पियाडची एक्झाम आहे. वाटलं कोणाचा कॉल आला आहे. तर ऑलिम्पियाडची पण एक्झाम आहे. आणि बघूया मग. पप्पा खरं सांगू का, मला बोलत होते की तू यूज नको. आणि मी खरं सांगते, काल नाही परवापासून फार डिस्टर्ब होते जेव्हापासून मला कळलं ना. कारण की पप्पा माझे असे आहेत ना, म्हणजे लिटरली मला त्यांनी डायरेक्ट बोलले होते की नको येऊ, कारण की पोरांची एक्झाम आहे आणि पाऊस खूप चालू आहे, खूप भयानक पाऊस चालू आहे. स्वामीनी पण आज सकाळी गेली ना, ती सांगत होती अगं तुम्ही बसनी या, ह्यानी येऊ नका, काय म्हणतात ट्रॅव्हल्सनी येऊ नका, सॉरी बसनी या, गाडी घेऊन येऊ नका. सो मी म्हटलं नाही, म्हटलं बसनी नको म्हटलं, कारण की
बसनी कसं होतं ना, एक तर मेन म्हणजे वॉशरूमचा खूप मोठा इश्यूज होतो, जेवणाचा प्रॉब्लेम होतो आणि सगळेच प्रॉब्लेम होतात. मग मला कम्फर्ट फील नाही होत आणि त्यातल्या त्यात स्वामीशी गणेशला कधी पण वॉशरूमला लागत असते, मग नाही थांबू शकत सारखं सारखं. मग नितेश पण बोलले की नको म्हणे, आम्ही येतो सगळे म्हणे, कारण की पप्पा आजारी आहे ना, काय करणार. आणि डोळे थोडेसे सुजलेले आहेत माझे, मागाशी रडत होते. असंच ना, म्हणजे पप्पा म्हणजे असे हे करतात ना की बाबा काय झालं यार, हां पप्पा असे हे करतात ना की बाबा नको येऊ, पोरांची एक्झाम आहे. आणि पप्पा मला बोलले की काही नाही, आता आमचं वय झाले म्हणे, अशा गोष्टी छोट्या म्हणजे अशा गोष्टी होतच राहणार आहेत. अशा गोष्टी होत राहिल्या तरी आम्ही त्यांची मुलं आहेत. आम्हाला जेव्हा त्यांची गरज असते ते आमच्याकडं कायम असतात. सो असं तर चांगलं नाही वाटत ना. आणि आता आज ऑपरेशन करायचं होतं तर तिथं गेले, म्हणजे सगळ्या पहिले ऑपरेशन करायच्या आधी सगळ्या टेस्ट ते घेत असतात. तर मग आता उद्या सकाळी त्यांनी सांगितलेलं आहे ऑपरेशन करायला. सो मग आता उद्या सकाळी जे आहे म्हणजे आम्ही जाऊ तर मे बी होऊन जाईल त्यांचं ऑपरेशन. सो फक्त मला वाईट वाटतं की माझे घरातले मला सांगत नाहीत की म्हणजे काय झालं आहे काय नाही. त्यांना असं वाटतं की म्हणजे मी खूप टेन्शन घेते आणि सगळं मग आमचं इथं डिस्टर्ब होऊन जातं. पण सांगायला पाहिजे त्यांनी मला पण या सगळ्या गोष्टी, कारण की मी त्यांची मुलगी आहे, बरोबर की नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे फक्त नुसतं आनंद असेल त्याच वेळेस आपण आईवडिलांच्या ह्याच्यात जायचं आणि जेव्हा त्यांना आपली गरज असेल त्यांना सोडून द्यायचं तर नाही ना चालणार. आणि मी म्हटलं पप्पांना की नाही जास्त दिवस, मम्मीला मी बोलले, पप्पांना नाही सांगितलं अजून की मी येणार आहे. मला माहीत नाही पप्पांना सांगितलं की नाही. मी मम्मीला बोलले जास्त दिवस नाही राहणार, कारण की स्वामीशी गणेशाची जी स्कूल आहे ती खूप बुडती. मग एक तर ऑलिम्पियाडचा एक अभ्यास आहे ना खूप डिफिकल्ट आहे, तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे ते कसं काय काय चालू आहे ते मला माहिती आहे. बाकीचे जे त्यांचं नॉर्मल स्टडी आहे ना ते व्यवस्थित करतात ते. बट मी जसं स्वामीशी गणेशाला टेन्शन देणार नाही ऑलिम्पियाडच्या एक्झामचा, जसं होईल तसं करून देणार आहे. कारण की जे ऑलिम्पियाडचे जे क्वेश्चन्स आहेत, जर तुमचं कोणाचं मूल असेल ना तर तुम्हाला पण माहीत असेल की खूप ट्रिकी क्वेश्चन्स आहेत. जसं की आता आम्ही वाचतो ना, तर 2 मिनटं तुम्हाला दाखवते कसं आहे. हे ऑलिम्पियाडचं बुक्स आहे. आता हा जो सब्जेक्ट आहे ना, 2 मिनटं, हा NSO आहे. तर त्याचं आता मी त्यांना फर्स्ट चॅप्टर जे आहे त्यांना शिकवलेले आहे, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, हे एवढंच आहे. पण त्याच्यानंतर त्यांना म्हणजे ना 2 मिनटं तुम्हाला दाखवते. त्यांना असे क्वेश्चन्स आहेत, जसं की आता तुम्हाला माहीत नाही असं म्हणजे उलटं दिसते का काय. तर आता लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस सो दॅट. मग तुम्ही विचार करा, मुलांना एवढं म्हणजे नाही येत इंग्लिश वाचता, सो ते कसं काय 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 करतील मला माहिती नाही आहे. मी तरी त्यांच्याकडनं करून घेते. आज माझं खरं सांगते इतकं डिस्टर्ब झाले ना आज मी, त्यांच्याकडनं करून घेते, जेवढं आहे तेवढं करून घेते. मी बिलकुल रागवत नाही त्यांना, कारण की आहे ते थोडंसं डिफिकल्ट आहे. 2 मिनटं तुम्हाला दाखवते. तर त्याच्यात हे असे क्वेश्चन्स आहेत ना, सिलेक्ट द ऑड वन आउट अमंग द फॉलोइंग. तर हा क्वेश्चन जो आहे ना बघा, हा 4th क्वेश्चन जो आहे ना तो मे बी त्यांना व्यवस्थित येईल, कारण की त्यांना थोडंफार ते वाचता येतं, सिलेक्ट द ऑड वन आउट. बट बाकीचा तर तुम्हाला हा सांगते. हा क्वेश्चन आहे हे बघा, हा 3रा. 3 फ्रेंड्स अश्मी, रुही अँड सम्राट वेर आस्क्ड टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. तेवढं नाही आहे त्यांची बुद्धिमत्ता. होप सो, बघू आता कसं होईल, जे होईल मला नाही माहिती. आता त्यांची एक्झाम पहिल्यांदा सांगितली होती की जानेवारी ते फेब्रुवारी ते असे बोलत होते, आणि आता डिसेंबरमध्ये एक्झाम आहे. एनिवेज काय जे व्हायचं ते होईल, जाऊ दे. सो मला अजून बॅग भरायची आहे, आणि दुपारी आल्यावर मी जरा म्हणजे माझं ना, मी काल जेवले नव्हते ना, पप्पांचं असं हे झालं, मग मला जेवलेच नव्हते. मग मला खरं सांगितलं स्वतःच्या हातचं खायची सुद्धा इच्छा आहे ना, एवढं अजून असं हे झालं. आणि ठीक आहे, आता आपण
जायचं आहे. मी ठरवलेलं आहे. मी जर एकदा ठरवलं तर ठरवते. सो आता काही काही कपडे बाहेर काढून ठेवलेले आहेत. आता चला बॅगेत भरूया. नितेश म्हणते का काय म्हणताय की जास्त कपडे नको घेऊ, जास्त कपडे नको घेऊ. आणि मम्मी काय म्हणते जास्त कपडे घेऊन या. मी काय करू मला समजत नाही आहे. मम्मी काय बोलली की तिकडं खूप जास्त पाऊस आहे ना, मग कपडे वाळू नाही राहिले. सो त्याच्यामध्ये म्हटले की जरा कपडे जे आहेत ते जास्त माझी बॅग पण भरून झालेली आहे. सो आता काय नाही, आता बॅग भरली आहे. फक्त थोडंसं जे काही काही गोष्टी आहेत ना, जसं की कंगवा वगैरे किंवा ब्रश वगैरे तेवढं राहिले आहे. मग ते आता उद्या भरून घेऊन जाऊया. सो चला आजचा हा व्लॉग जो आहे मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हा जो व्लॉग आहे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता डायरेक्ट उद्या सकाळी निघूया.